ज्या शुक्राणूंचा लाईफस्पॅन. आता शुक्राणूंचा जनरली लाईफस्पॅन असतो 3 दिवस, काही शुक्राणू तर 5 दिवस आणि 7 दिवस देखील स्त्री गर्भाशयात किंवा स्त्री प्रजनन संस्थेमध्ये जिवंत राहू शकतात. परंतु त्यांचं फर्टिलिटी पोटेन्शियल म्हणजे अंड्याला फलित करण्याची जी क्षमता असते ती फक्त 3 दिवसच चांगली असते. त्यानंतर ते अंड्याला फलित करण्यासाठी सक्षम नसतात. म्हणजेच काय तर यांची जी फर्टिलायझिंग कॅपॅसिटी असते, यांची अंड फलित करण्याची जी क्षमता असते ती पहिले 3 दिवस असते. आणि म्हणूनच योनी मार्गात प्रवेश केल्यानंतर पहिले 3 दिवस हे व्यवस्थित जिवंत राहू शकतात, तग धरू शकतात आणि अंड्याला देखील फलित करू शकतात. आता याचा अर्थ असाही होतो की ओव्ह्युलेशन डेच्या 3 दिवस आधी जरी तुम्ही संबंध ठेवले असतील आणि ओव्ह्युलेशन डे दिवशी जर तुमचे स्पर्म्स किंवा शुक्राणू तिथे उपलब्ध असतील अंड्याला फलित करण्यासाठी, तरी देखील तुम्हाला प्रेग्नन्सी राहील. म्हणजेच काय, 28 दिवसांच्या मासिक चक्रामध्ये 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं आणि 11व्या दिवशी संबंध आले तरी देखील तुम्हाला इथे प्रेग्नन्सी राहणार आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. जसं आपण शुक्राणूंचा लाईफस्पॅन बघितला त्याचप्रमाणे स्त्रीबीजाचा सुद्धा लाईफस्पॅन असतो आणि ते देखील आपल्या गर्भाशयात जिवंत राहण्याचा पर्टिक्युलर कालावधी असतो. स्त्रीबीज हे शरीरामध्ये फलित होण्यासाठी फक्त 1 दिवसच जिवंत असतं. म्हणजेच काय, ओव्ह्युलेशन झाल्यानंतर फक्त 24 तास हा त्याचा जिवंत असण्याचा कालावधी असतो. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर लगेच संबंध आले किंवा अगदी 12 ते 24 तासामध्ये संबंध आले आणि स्त्रीबीज जिवंत असेल, शुक्राणूंनी या स्त्रीबीजाला फलित केलं तर आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते. परंतु यातही हे जे स्त्रीबीज आहे हे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 12 तास आणि त्यातल्या त्यात पहिले 6 तास याची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी जी असते, फलित होण्याची जी क्षमता असते ती खूप जास्त असते. म्हणूनच ओव्ह्युलेशनच्या आधी 3 दिवस आणि ओव्ह्युलेशन नंतर 1 दिवस म्हणजे हे 4 दिवस तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यालाच आपण फर्टिलिटी विंडो असं देखील म्हणू शकतो. आता बऱ्याच जणींना ओव्ह्युलेशन सिम्पटम्स, ओव्ह्युलेशन डे हे सगळं मॉनिटर आणि ट्रॅक करायला वेळ नसतो, लक्ष नसतं किंवा बऱ्याच जणी बिझी असल्यामुळे जॉबमध्ये किंवा घरकामामध्ये, शेतीच्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. मग अशा महिलांनी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. जनरली जर 28 ते 30 दिवसांचं आपलं मासिक चक्र असेल तर पाळीच्या 11व्या दिवसापासून ते 19व्या दिवसापर्यंत आलटून पालटून म्हणजे दिवसाआड जर तुम्ही संबंध ठेवले तरी देखील प्रेग्नन्सीचे चान्सेस मॅक्सिमम आहे.